लेक्चर नंबर 4 सॉलिड स्टेट. आपण लास्ट क्लासमध्ये टॉपिक डिस्कस केला होता युनिट सेल, क्रिस्टल लॅटिस, टाइप्स ऑफ युनिट सेल. दोन प्रकारच्या युनिट सेल सांगितल्या होत्या. एक सिंपल, त्यालाच म्हटलं होतं आपण प्रिमिटिव्ह युनिट सेल, आणि दुसरी होती सेंटर्ड युनिट सेल. सिंपल युनिट सेलमध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असते? ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. आणि सेंटर्ड युनिट सेलमध्ये अदर दॅन कॉर्नर पोझिशन इन ॲडिशन टू कॉर्नर पोझिशन. म्हणजे पार्टिकल कॉर्नरला आहेच आणि कॉर्नर सोडून अजून दुसऱ्या कोणत्या तरी पोझिशनला आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सेंटर्ड युनिट सेल. मग आपण सांगितलं होतं सेंटर्ड युनिट सेल 3 असतात. कोणकोणत्या? बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड. एंड सेंटर्डलाच आपण काय म्हणतो? बेस सेंटर्ड. ओके. नंतर आपण सांगितलं 7 टाइप्स ऑफ क्रिस्टल सिस्टीम. त्याची ट्रिक सांगितली होती सिटी, OMT, HR आहे ना. आता सिटी, OMT, HR. सी म्हणजे क्यूबिक, टी म्हणजे टेट्रागोनल, ठीक आहे. ओ ऑर्थोरोम्बिक, एम मोनोक्लिनिक, ओके. टी ट्रायक्लिनिक, एच हेक्सागोनल आणि आर रोम्बोहेड्रल, ठीक आहे. तर ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की सिंपल युनिट सेल सगळ्यामध्ये सापडते है ना. मग आता क्यूबिकमध्ये कोण कोण सापडते? सिंपल, बॉडी, फेस है ना. म्हणजे सिंपल युनिट सेल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. नंतर होतं टेट्रागोनल. टेट्रागोनलमध्ये सिंपल बॉडी, बरोबर आहे का? टेट्रागोनलमध्ये सिंपल बॉडी, ओके. नंतर होतं ऑर्थोरोम्बिक. त्याच्यात काय होतं? सिंपल बॉडी, फेस, एंड. चारी होते ना, सिंपल बॉडी, फेस, एंड, ओके. नंतर कोणतं होतं? मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये सिंपल आणि एंड 2 होत्या. आणि खालचे जे 3 आहेत म्हणजे ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहेड्रल, याच्यात काय होतं? फक्त सिंपल, ओके. हे आपण सांगितलं. नंतर आपण सांगितलं होतं की ह्या टोटल ज्या अरेंजमेंट मी तुम्हाला सांगितल्या ह्या 14 टाईपच्या अरेंजमेंट आहेत. किती टाईपच्या? 14 टाईपच्या. आणि ह्या ज्या 14 टाईपच्या अरेंजमेंट आहेत याला आपण म्हणतो ब्रॅव्हॅस लॅटिस. काय म्हणतो याला? ब्रॅव्हॅस लॅटिस, ओके. हा पार्ट आपण बघितला. आता याच्यानंतर आपण तुम्हाला सांगितलं होतं की पार्टिकल विषयी सांगितलं होतं है ना, की पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड करते तो युनिट सेलच्या किती आतमध्ये आहे, ओके. तर तो पार्ट एकदा परत आपण रिवाइज करू की जसं फॉर एक्झाम्पल की हा एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल किती युनिट सेलनं शेअर केला? तर हा कॉर्नरचा पार्टिकल आहे. अरे कॉर्नरचा आहे ना, हा कॉर्नर आहे या युनिट सेलचा. म्हणजे हे जर तुम्ही युनिट सेल कन्सिडर केली, ठीक आहे, हे युनिट सेल जर तुम्ही कन्सिडर केली, ठीक आहे. तर या युनिट सेलमध्ये हा जो पार्टिकल आहे हा कॉर्नरला आहे. कुठं आहे? कॉर्नरला. आणि हा कॉर्नरचा पार्टिकल किती युनिट सेलनं शेअर केला? किती युनिट सेलनं शेअर केला बघा. हे 1, हे 2, याच्या मागची एक 3, याच्या मागची एक 4, ह्या झाल्या 4 आणि तशाच वर 4. म्हणजे टोटल हा पार्टिकल किती युनिट सेल शेअर करतात? 8. म्हणजे जो कॉर्नर पार्टिकल आहे है ना, हा कोणता पार्टिकल आहे? कॉर्नर पार्टिकल. तर या कॉर्नर पार्टिकलला, हा कोणता पार्टिकल आहे? कॉर्नर. आणि या कॉर्नर पार्टिकलला किती युनिट सेल शेअर करतात? 8. म्हणजे एका युनिट सेलच्या आतमध्ये त्याचा किती पार्ट येणार? 1/8. कारण त्याला 8 जण शेअर करू राहिले तर एका युनिट सेलने किती भेटेल? 1/8. एका युनिट सेलला किती भेटेल? 1/8, ओके. नंतर आता हा जो पार्टिकल आहे हा कोणत्या पोझिशनचा आहे? बॉडी सेंटर्ड. कोणत्या पोझिशनचा आहे? बॉडी सेंटर्ड. आणि जो बॉडी सेंटर्ड पार्टिकल आहे तो एका युनिट सेलच्या सेंटरला आहे. म्हणजे हा एक पार्टिकल पूर्णचा पूर्ण एकाच युनिट सेलमध्ये. म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1. तो पूर्ण एक युनिट सेलच्या आतमध्ये आहे, बरोबर आहे का? हा जो पार्टिकल आहे हा पूर्ण
एका युनिट सेलच्या आतमध्ये आहे म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1 आहे. त्या पार्टिकलचं तसं होतं का, तो पार्टिकल 8 जणांनी शेअर केला म्हणजे एकाला किती भेटेल 1/8. नंतर हा पार्टिकल, या पार्टिकलला म्हणतात फेस सेंटर्ड पार्टिकल. कोणता, फेस सेंटर्ड. आणि हा जो फेस सेंटर्ड पार्टिकल आहे हा किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एक इकडून, अर्धा इकडून आणि अर्धा तिकडून. म्हणजे एक पार्टिकल दोघा जणांनी शेअर केला तर एकाला किती भेटेल, अर्धा. म्हणजे फेस सेंटर्ड पार्टिकल इकडून एक युनिट सेल, इकडून एक युनिट सेल, म्हणजे दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणून याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2. फेस सेंटर्डचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2, कारण त्याला किती जण शेअर करू राहिले, 2. हा जो पार्टिकल आहे हा कुठं आहे, हे एज आहे, हे लाईन म्हणजे एज, आणि त्या एजच्या सेंटरला, म्हणजे हा जो पार्टिकल आहे हा कोणता पार्टिकल आहे, एज सेंटर्ड पार्टिकल आहे. कोणता, एज सेंटर्ड पार्टिकल. आणि हा जो एज सेंटर्ड पार्टिकल आहे हा किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, 4. किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, 4. एक हे, एक याच्या मागची, एक हे आणि एक याच्या मागची, म्हणजे टोटल किती 4. म्हणजे एक पार्टिकल किती जण शेअर करू राहिले, 4. मग एक पार्टिकल चौघांनी शेअर केला तर एकाला किती भेटेल 1/4. म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे युनिट सेलमध्ये 1/4. याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/4. ए जो कॉर्नर पार्टिकल आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. बॉडी सेंटर्ड पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1. फेस सेंटर्ड पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/2 आणि एज सेंटर पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/4. क्लिअर, ओके. बघा मग आता तेच इथं लिहिलं आहे की जसं कॉर्नर पार्टिकल आहे किती जण शेअर करतात त्याला 8 युनिट सेल, मग त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे एका युनिट सेलमध्ये 1/8. बरोबर. दुसरा फेस सेंटर्ड पार्टिकल किती जणांनी शेअर केला, 2 जणांनी, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती झालं 1/2. मग तसाच तुम्ही एंड सेंटर्ड पार्टिकल घेतला, एंडच्या सेंटरला म्हणजेच फेसच्या सेंटरला, बरोबर, म्हणजे त्याला किती जण शेअर करतील 2, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती येणार 1/2. नंतर आहे बॉडी सेंटर्ड पार्टिकल, किती जण शेअर करतात, एकच जण शेअर करू राहिला म्हणजे एक त्याला पूर्ण भेटला, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1, पूर्ण कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं. आणि जर एज सेंटर्डचा पार्टिकल असला तर एजच्या सेंटरचा पार्टिकल आहे म्हणजे त्याला किती युनिट सेल शेअर करतात, आणि 4 जणांनी शेअर केला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे एकामध्ये 1/4. एका युनिट सेलमध्ये तो पार्टिकल किती असेल 1/4. हे मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये शिकवलं होतं, इथपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे, परत एकदा मी तुम्हाला सांगून दिलं. मग आता हा पार्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय म्हणत आहे, हा म्हणत आहे इकडे युनिट सेल आहेत तुमच्याजवळ आणि इकडे आहेत नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. मग एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहेत, एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहेत. जसं पहिली युनिट सेल आहे कोणती, सिंपल. आता सिंपल युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतील मला सांगा. सिंपल युनिट सेलमध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असते, ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. सिंपलमध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असते, ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. आणि कॉर्नर पोझिशन किती आहेत, कॉर्नर किती आहेत 8. कॉर्नर किती आहेत 8. आणि प्रत्येक कॉर्नरला पार्टिकल किती प्रेझेंट असते 1/8. प्रत्येक कॉर्नरला किती प्रेझेंट आहे 1/8. म्हणजे जर तुम्ही सिंपल युनिट सेल घेतली तर सिंपल युनिट सेलमध्ये पार्टिकल फक्त कुठं प्रेझेंट आहे कॉर्नरला. आणि पार्टिकल कॉर्नरला जो प्रेझेंट आहे तो किती प्रेझेंट असते, पार्टिकल कॉर्नरला किती प्रेझेंट असते, किती प्रेझेंट असते 1/8. ठीक आहे. बघा पार्टिकल जो कॉर्नरला प्रेझेंट असते तो किती असते 1/8. मग तो जर 1/8 प्रेझेंट आहे आणि कॉर्नर असतात किती 8, म्हणजे 1/8 पार्टिकल किती ठिकाणी आहे 8 ठिकाणी. युनिट सेलमध्ये 1/8 पार्टिकल किती ठिकाणी आहे 8 ठिकाणी आहे. म्हणजे टोटल किती होणार 1च होईल की नाही, कारण हा 8 काय होणार कॅन्सल. समजलं. दुसरी केस. आता फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असते, फेस सेंटर्ड आहे, कॉर्नरला आहेच आणि कॉर्नर सोबत फेसच्या सेंटरला. कॉर्नरला किती असते पार्टिकल 1/8. कॉर्नर किती आहेत 8. हे झाले कॉर्नरचे. प्लस अजून पार्टिकल कुठं आहे, कुठं आहे फेसच्या सेंटरला. मग फेसच्या सेंटरला पार्टिकल किती असते, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2. आणि फेसेस किती असतात 6. फेसेस किती असतात 6.
म्हणजे काय होईल आता, कॉर्नर 8 असतात, फेसेस 6 असतात, 8 8 कॅन्सल, बे एक बे, बे त्रिक 6, म्हणजे किती राहिलं इथं 1 आणि इथं 3, 1 + 3 म्हणजे किती झालं 4. ठीक आहे, म्हणजे फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात 4. फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात 4. ठीक आहे, पुढे नेक्स्ट आपल्याला बघायची आहे कोणती, बॉडी सेंटर्ड. आता बॉडी सेंटर्ड मध्ये काय आहे सांगा. बॉडी सेंटर्ड मध्ये पार्टिकल कुठे प्रेझेंट आहे, कॉर्नरला. अरे कॉर्नरला तर असतेच की नाही, हां मग कॉर्नरला आहेच म्हणजे 1/8 आणि कॉर्नर किती असतात 8 प्लस एक कुठं असते पार्टिकल, बॉडीच्या सेंटरला, तो एक असते ना पूर्ण, कारण तो आतमध्ये सेंटरमध्ये तो एक आहे पूर्ण, म्हणजे किती झालं 8 8 कॅन्सल, म्हणजे 1 + 1 म्हणजे किती 2. तर बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात 2. किती असतात 2. नंतर पुढे पुढे कोण आहे, एंड सेंटर्ड. पार्टिकल कुठं प्रेझेंट असते, कॉर्नरला असतेच, कॉर्नरला असते म्हणजे 1/8, कॉर्नर किती असतात 8 प्लस हे झालं कॉर्नरचं. अजून कुठं आहे, एंड सेंटर्ड. एंड सेंटर्डला म्हणजे फेसच्या सेंटरला, पण एंड किती असतात 2 आणि सेंटरला आहे फेसच्या म्हणजे किती आहे अर्धा, सांगितलं होतं ना. पण एंड किती घेत असतो आपण 2, म्हणजे एंड किती घेतो 2, म्हणजे काय होईल 8 8 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, म्हणजे किती झालं 1 + 1 म्हणजे किती 2. म्हणजे जो एंड सेंटर्डचा पार्टिकल आहे ते किती आहेत 2. एंड सेंटर्डवाले पार्टिकल, एंड सेंटर्ड युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहेत 2, राहतील लक्षात. सिंपल क्युबिकमध्ये किती पार्टिकल आहे 1. एक फेस सेंटर्डमध्ये किती आहेत 4, बॉडी सेंटर्डमध्ये किती आहेत 2 आणि एंड सेंटर्डमध्ये किती आहेत 2. कॉर्नरचा पार्टिकल 1/8 एका युनिट सेलमध्ये असते आणि कॉर्नर 8 असतात, म्हणजे टोटल 1च होणार. ओके, 8 कॉर्नर आहे पण 8 कॉर्नर मिळून किती पार्टिकल होते, एकच पार्टिकल होते. समजलं. ओके, तर हे झालं नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता सांगा. बोला काय म्हणते, व्हॉट व्हॉट टाइप ऑफ युनिट सेल नॉट पॉसिबल इन क्युबिक क्रिस्टल सिस्टीम. क्युबिक क्रिस्टल सिस्टीम मध्ये कोण कोण असते, क्युबिक मध्ये कोण कोण होतं, सिंपल, बॉडी आणि फेस. सांगितलं होतं का, क्युबिक मध्ये कोण असते, सिंपल, बॉडी आणि फेस, ह्या 3 असतात. म्हणजे बॉडी असते, सिंपल असते, फेस असते, कोण नसते मग बेस. हे नसते, हे पॉसिबल नाही आहे. बेसचं दुसरं नाव काय आहे, एंड सेंटर्ड. समजलं. ओके, तर त्यांना विचारलं बा कोणती पॉसिबल नाही आहे, तर कोणत्या पॉसिबल आहेत हे तर माहित आहे तुम्हाला. सिंपलमध्ये जे क्युबिक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये किती पॉसिबल आहेत 3, सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, ह्या 3 पॉसिबल आहेत, हे पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट सांग. What is the number of different types of unit cell present in tetragonal crystal system. काय म्हटलं, व्हॉट इज द नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन टेट्रागोनल सिस्टम. टेट्रागोनल म्हणजे किती नंबरचा, 2 नंबरचा. पहिला सी, दुसरा टी, सिटी है ना, आणि दुसरा जो टी आहे तो टेट्रागोनलचा आहे. आणि टेट्रागोनल मध्ये काय असते, सिंपल, बॉडी, दोनच असतात की नाही. ओके, तर टेट्रागोनल मध्ये 2च आहेत, कोण कोण, सिंपल आणि बॉडी. मग यानं विचारलं किती टाईपचे आहेत, तर किती टाईपचे आहेत 2, एक सिंपल आणि दुसरा बॉडी, एक सिंपल आणि दुसरा बॉडी. ओके, नेक्स्ट. Which from the following unit cell is present in
हेक्सागोनल क्रिस्टल सिस्टीम. हेक्सागोनल म्हणजे खालून दुसरा, आणि हेक्सागोनल मध्ये खालचे जे 3 होते त्याच्यात फक्त सिंपल होती. म्हणजे हेक्सागोनल मध्ये फक्त कोण असते? सिंपल आहे ना. हेक्सागोनल मध्ये फक्त कोण असते? सिंपल. म्हणजे ऑप्शन डी तुमचा करेक्ट आहे. ओके, सगळे परीक्षेत विचारेल प्रश्न आहे ते. नेक्स्ट. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ब्रॅव्हॅस लॅटिस प्रेझेंट फॉर डिफरंट क्रिस्टल सिस्टीम? ब्रॅव्हॅस लॅटिस किती प्रकारचे आहेत? 14 टाईपचे. डायरेक्ट प्रश्न, एकदम सिंपल आहे ना. असे बी प्रश्न परीक्षेत विचारतात आहे ना, आणि त्याचंही उत्तर आपल्याला माहित नसते. ब्रॅव्हॅस लॅटिस किती आहेत? 14. ठीक आहे, नेक्स्ट. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टीम? काय विचारल्या? क्रिस्टल सिस्टीम असोसिएटेड विथ 14 ब्रॅव्हॅस लॅटिस. ब्रॅव्हॅस लॅटिस 14 आहेत, पण क्रिस्टल सिस्टीम किती असतात? 7. कोणकोणती? सिटी, OMT, HR. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आहे? ए. किती टाईपच्या पॉसिबल आहेत? 7. सांगा. डी. आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल that has a particle only at each corner. Particle only at corner. Particle फक्त कॉर्नरला असेल तर सिंपल आहे ना. पार्टिकल फक्त कॉर्नरला असेल तर सिंपल. सिंपल क्यूबिक युनिट सेल. पार्टिकल ओनली ॲट कॉर्नर. नेक्स्ट. A. Identify the type of unit cell. Identify the type of unit cell that has particle at the center of each face. Particle कुठे आहे? Center of each face in addition to the particle at 8 corner. म्हणजे पार्टिकल कुठं कुठं आहे? 8 कॉर्नरला आहे आणि अजून सेंटर ऑफ ईच फेस. प्रत्येक फेसच्या सेंटरला आहे. पार्टिकल कॉर्नरला पण आहे आणि फेसच्या सेंटरला पण आहे. म्हणजे काय आहे? फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे ना. कारण पार्टिकल कॉर्नरला पण आहे आणि फेसच्या सेंटरला पण आहे, म्हणून फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे, नेक्स्ट. एकदम पांचट क्वेश्चन आहेत ते, काही दम नाही त्याच्यात. काय आहे? व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ईच पार्टिकल ॲट कॉर्नर? कॉर्नर पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असते? 1/8. कॉर्नर पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. हाऊ मेनी लॅटिस पॉइंट्स? काय विचारलं? हाऊ मेनी लॅटिस पॉइंट्स आर प्रेझेंट इन अ फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल? ईच डॉट रिप्रेझेंट लॅटिस पॉइंट. काय सांगितलं होतं मी? लॅटिस पॉइंट म्हणजे काय? ईच डॉट रिप्रेझेंट लॅटिस पॉइंट. आणि कोणती युनिट सेल म्हटलं आहे ना? फेस सेंटर्ड. मग फेस सेंटर्ड मध्ये किती लॅटिस पॉइंट आहेत? 14 आहेत. तोच तर गुगली होता, है की नाही? ईच डॉट रिप्रेझेंट लॅटिस पॉइंट. आणि फेस सेंटर्ड युनिट सेल आहे म्हणजे युनिट सेल कशी आहे? बघा, फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असते? कॉर्नरला असते का? अरे कोणती युनिट सेल असो, कॉर्नरला तर आहेच की नाही? ठीक आहे, कोणती युनिट सेल घेतली तुम्ही तर पार्टिकल तुम्हाला कॉर्नरला दिसेलच. म्हणजे इथं तुम्हाला जो पार्टिकल दिसणार आहे तो कॉर्नरला दिसणार आहे डॉट. हे पहा इथं दिसणार आहे. ओके, मग हे किती होऊ राहील तुमचे कॉर्नर? कॉर्नर 8 होतील ना. हां, कॉर्नर होतील 8. आणि याला कोणती युनिट सेल म्हटलं? कोणती म्हटलं? फेस सेंटर्ड.
आणि फेज सेंटर्ड जर म्हटलं त्यानं म्हणजे पार्टिकल फेजच्या सेंटरला बी असेल की नाही. ठीक आहे, तर आपण पहिले घेऊ, हे झाले कॉर्नरचे 8 है ना. हे याला कोणती पोझिशन म्हणतात, कॉर्नर. ओके, आणि कॉर्नर किती असतात, 8. कॉर्नर किती झाले, 8. हे डॉट म्हणजे लॅटिस पॉईंट आहेत है ना. हे जे आपण पार्टिकल दाखवलेत हे म्हणजे काय आहेत, लॅटिस पॉईंट. अजून कुठं प्रेझेंट आहे म्हणते, हा खरं बघा काय झालं. तुम्हाला वाटलं गेली एवढी मेहनत आहे नाही. हा बघा, आता अजून हा पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे, फेसच्या सेंटरला, म्हणजे इथं येईल की नाही. हा एक डॉटच आहे की नाही. अजून या फेसच्या सेंटरला हा एक झाला. ओके, अजून इकडच्या फेसच्या सेंटरला इकडे बी येईल ना. हा, इकडच्या फेसच्या सेंटरला अजून या खालच्या फेसच्या सेंटरला, अरे येईल ना. हा, अजून मागच्या फेसच्या सेंटरला, कुठे काळा होतो आता, राहू द्या आठीच आहे की नाही. हा, आणि एक समोरच्या फेसच्या सेंटरला असं येईल की नाही. हा, म्हणजे किती झाले रे टोटल, 14 झाले की नाही. इच डॉट म्हणजे लॅटिस पॉइंट आहे ना. मग हे 8 कॉर्नरचे 8 आणि फेसेसचे हे जे आहे ते कुठचे आहेत, फेसचे. आणि फेसचे किती आहेत, 6. म्हणजे टोटल किती झाली, टोटल लॅटिस इच डॉट किती आहेत, 8 आणि 6 म्हणजे किती झाले टोटल, 14. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे, सी. प्रत्येक डॉटला लॅटिस पॉईंट म्हणतात. म्हणून फेस सेंटर्डमध्ये किती आहेत लॅटिस पॉईंट, 14. मग मला सांगा बॉडी सेंटर्डमध्ये किती आहेत लॅटिस पॉईंट, बॉडी सेंटर्डमध्ये किती लॅटिस पॉईंट आहेत. बॉडी सेंटर्डमध्ये काय असेल, 8 कॉर्नरचे 8 आणि एक बॉडीच्या सेंटरचा म्हणजे 9 होतील ना. ठीक आहे, त्यानंतर एंड सेंटर्डमध्ये किती होतील, 8 कॉर्नरचे 8 लॅटिस पॉईंट आणि 2 एंडचे 2 म्हणजे किती, 10. आणि सिंपल क्युबिकमध्ये किती आहेत लॅटिस पॉईंट, 8च असतील, कारण त्याच्यात पार्टिकल फक्त कुठं आहे, कॉर्नरला. त्यामुळे लॅटिस पॉईंट किती होतील, 8. समजलं. ठीक आहे, नेक्स्ट. आपला ऑफिस मधला तो बॉक्स आहे ना, हा. आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग सिंगल पार्टिकल. कोणत्या युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल आहे, सिंगल पार्टिकल कोणामध्ये असते, सिंपल क्युबिकमध्ये. सिंपल क्युबिकमध्ये किती पार्टिकल आहे, सिंगल पार्टिकल, एकच पार्टिकल आहे. ठीक आहे, नेक्स्ट. देवेश इकडे, बोर्ड इकडे. सांगा, हाऊ मेनी टोटल स्पियर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट इन बीसीसी. बीसीसी मध्ये टोटल स्पियर्स किती आहेत, बीसीसी मध्ये टोटल स्पियर्स किती आहेत सांगा. बीसीसी मध्ये टोटल स्पियर म्हणजे टोटल पार्टिकल. आणि टोटल पार्टिकल किती आहेत बीसीसी, कॉर्नरचा मिळून 1 आणि बॉडी सेंटरचा 1 म्हणजे टोटल 2 आहेत की नाही. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे, ए. कारण त्यानं टोटल स्पियर विचारले म्हणजे टोटल पार्टिकल विचारले बीसीसी मध्ये. कॉर्नरचा 1 आणि बॉडी सेंटरचा 1 असे किती झाले, 2. किती झाले, 2. नेक्स्ट सांगा पटकन. सांगा रे. सांगता, आ
व्हॉट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक मध्ये किती पार्टिकल आहेत? फक्त कॉर्नरलाच असते ना, म्हणजे किती येणार? एक. ऑप्शन सी. नेक्स्ट टॉपिक आहे कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? एखाद्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत त्याला म्हणतात त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. जसा हा पेन आहे, आता माझ्या बोटांच्या रिस्पेक्ट मध्ये आहे ना, या पेनचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? किती बोट कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्या? 5. कोऑर्डिनेशन नंबर 4. होणार नाही, ठीक आहे, एक नाही येणार आहे ना. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे याच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल्स आहेत त्याच्यावरून काय काढणार आपण? कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स नियरेस्ट टू अ रेफरन्स पार्टिकल इन अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. तुम्ही एक रेफरन्स पार्टिकल घेणार. काय घेणार? एक रेफरन्स पार्टिकल. ओके. आणि त्याच्या रेफरन्स पार्टिकल जो आहे त्या रेफरन्स पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत ते आपल्याला बघावं लागेल. रेफरन्स पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत? ओके, बघा. हा बघा, समजा हे अरेंजमेंट आहे तुमच्याकडे. ओके. आता या अरेंजमेंट मध्ये समजा आपण एक रेफरन्स पार्टिकल घेऊ. ओके. आणि त्या रेफरन्स पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल्स आहेत ते पाहू. समजा जो रेफरन्स पार्टिकल आहे कोणता एक घेऊन घ्या, ठीक आहे. समजा जो रेफरन्स पार्टिकल आहे माझा तो हा आहे, ठीक आहे. कोणता? हा वाला. दिसते का? हा वाला रेफरन्स पार्टिकल आहे. मग या पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत? या पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत? डोळे तुमचे उघडे आहेत की झोपे ना? या पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये पहा, हा एक आहे, हा एक आहे, 2. याच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा एक आहे, 3. आणि याच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा एक आहे. किती आहेत? म्हणजे एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत? या 4. म्हणजे या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 4 है ना. समजलं काय म्हणायचं आहे मला? एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत त्याच्यावरून आपण काय सांगणार? कोऑर्डिनेशन नंबर. समजलं का मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. बघा, तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल नियरेस्ट टू रेफरन्स पार्टिकल इन अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. त्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन नंबर. काय म्हणायचं त्याला? कोऑर्डिनेशन नंबर. एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती पार्टिकल आहेत. ओके. नेक्स्ट. मग आता आपल्याला बघायचं आहे पॅकिंग इन सॉलिड. पॅकिंग इन सॉलिड. तर सॉलिडमध्ये जे पार्टिकलची अरेंजमेंट आहे है ना, ते कशा पद्धतीनं होते आणि कोणकोणत्या प्रकारच्या पॅकिंग आपल्याला भेटतात. तर पॅकिंग ह्या 3 प्रकारच्या असतात. एक असते 1 डायमेन्शनल पॅकिंग, एक असते 2 डायमेन्शनल पॅकिंग आणि एक असते 3 डायमेन्शनल पॅकिंग. आता 1 डायमेन्शनल पॅकिंग म्हणजे काय? 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये पार्टिकल एका रो मध्ये अरेंज असतात. ठीक आहे. समजा असं आहे, पार्टिकल जे अरेंज आहेत ते एका रो मध्ये अरेंज आहेत. ओके. तर हे जे पॅकिंग आहे याला 1 डायमेन्शनल पॅकिंग म्हणतात. याच्यात तुम्हाला एकच डायमेन्शन दिसू राहिली. कोणती? हे. म्हणजे याची लेंथ दिसू राहिली फक्त है ना. एकच डायमेन्शन, एकाच डायमेन्शन मध्ये पार्टिकल्स अरेंज आहेत. एकाच डायमेन्शन मध्ये पार्टिकल अरेंज आहेत. तर हे 1 डायमेन्शनल पॅकिंग आहे. आणि 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये हा जो एक पार्टिकल आहे हा किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये? 1 आणि 1 2. म्हणजे याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती आहे? कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 2. तर 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये पार्टिकल्स एका कशामध्ये अरेंज असतात? एका रो मध्ये. म्हणजे तुम्हाला अरेंजमेंट अशी दिसेल. हे 1 डायमेन्शनल पॅकिंग आहे. हे कोणते पॅकिंग आहे? 1 डायमेन्शनल. पार्टिकल एका रो मध्ये असं धरलं तर कॉलम मध्ये है ना. पण त्याच्यामध्ये जर एक पार्टिकल बघितला तर हा पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? एक इकडून एक इकडून, 2चा. कॉर्नरचा सोडून, कॉर्नरचा सोडून बाकी जर कोणताही पार्टिकल तुम्ही घेतला तो पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? 2. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 2. समजलं? ओके. तर 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये पार्टिकल्स असे अरेंज असतात एका
रो मध्ये, किंवा असे धरले तर एका कॉलम मध्ये व्हर्टिकल आहे ना, असे हॉरिझॉन्टल असे धरले तर व्हर्टिकल. पण हे वन डायमेन्शन आहे. तुम्हाला एकच डायमेन्शन दिसू राहिली कोणती, लेंथ. कोणती डायमेन्शन दिसू राहिली, लेंथ. आता दुसरी जी आहे ते टू डायमेन्शनल पॅकिंग आहे. पण टू डायमेन्शनल पॅकिंग दोन प्रकारचे असतात. एक असते ए टाईप आणि एक असते ए बी टाईप. आणि थ्री डायमेन्शनल पॅकिंग ह्या तीन प्रकारच्या असतात. एक असते ए टाईप, एक असते ए बी टाईप आणि एक असते ए बी सी टाईप. तर आज आपण डिस्कस करू कोणती, टू डायमेन्शनल पॅकिंग. ठीक आहे. तर टू डायमेन्शनल पॅकिंग मी सांगितलं किती प्रकारचे आहेत, दोन. त्याच्यापैकी पहिली कोणती आहे, ए टाईप. आता ए टाईप पॅकिंग म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल ए टाईप पॅकिंग मध्ये बघा, हे वन डायमेन्शनल पॅकिंग आहे. ओके, वन डायमेन्शनल पॅकिंग आहे. आता मी काय करतो, हे जे माझी वन डायमेन्शनल पॅकिंग आहे याच्या एक्झॅक्टली बिलो सेकंड लेअर ठेवतो. या लेअरला नाव समजा मी काय दिलं, ए. या लेअरला नाव काय दिलं, ए. आता मी जे दुसरी लेअर घेतो ते एक्झॅक्टली या स्पियरच्या खाली दुसरा स्पियर, म्हणजे या पार्टिकलच्या खाली दुसरा पार्टिकल, अशा पद्धतीनं अरेंज करतो. म्हणजे जे अरेंजमेंट आहे ते अशी आहे बघा. समजलं. आता पहिली पॅकिंग, पहिली लेअर जर ए होती तर दुसरी लेअर बी काय आहे, ए. कारण ते त्याच्या सारखीच आहे, एक्झॅक्टली त्याच्या खाली ठेवलेला आहे. समजलं. म्हणजे हे ए आहे तर हे पण काय आहे, ए. आता मी तिसरी लेअर घेतली, ठीक आहे, ते पण याच्या खाली लावली समजा. ठीक आहे. परत पार्टिकलच्या खाली पार्टिकल, म्हणजे हे पण लेअर कोणती आहे, ए. म्हणजे हे पण ए, हे पण ए, हे पण ए. आता चौथी लावली तुम्ही अशीच तरी ते काय येणार, ए. अरे समजलं का, चारही लेअर कोणत्या येतील, सारख्या. म्हणजे हे कोणती पॅकिंग झाली, ए टाईप. मग आता हे ए टाईप पॅकिंग झाली, कारण या हे पा पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर, हे सेकंड लेअर आहे. पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर आर एक्झॅक्टली प्लेस बिलो पार्टिकल्स ऑफ फर्स्ट लेअर. पहिल्या लेअरच्या पार्टिकलच्या खालीच आपण सेकंड लेअरचा पार्टिकल लावला. आणि पार्टिकल ऑफ थर्ड लेअर इज प्लेस एक्झॅक्टली बिलो द पार्टिकल ऑफ सेकंड लेअर. समजलं. थर्ड लेअरचा एक्झॅक्टली बिलो सेकंड लेअर. म्हणजे ह्या सगळ्या लेअर कशा दिसू राहिल्या, सेम दिसू राहिल्या. सगळ्या लेअर कशा दिसू राहिल्या, सेम. म्हणून या पॅकिंगला काय म्हणायचं, ए टाईप आहे. आणि या पॅकिंगमध्ये जो एक पार्टिकल आहे हा किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा पार्टिकल दिसू राहिला. ठीक आहे, हा वाला पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एक इकडून एक इकडून एक इकडून एक इकडून. किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, चार. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, चार. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, चार. कारण प्रत्येक पार्टिकल, इच स्पियर टचेस फोर अदर नेबर्स, है ना. प्रत्येक पार्टिकल हा चार दुसऱ्या पार्टिकलला टच करून राहिला, म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणून तो काय आहे, म्हणून तो काय आहे, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. काय आहे, 4 आहे. आणि जेव्हा तुम्ही हे चार स्पियर आता काय करसाल, हे जे चार स्पियर आहेत याच्या कॉन्टॅक्टमधले, याच्या कॉन्टॅक्टमधले जे चार स्पियर आहेत त्याचे सेंटर जर तुम्ही जॉईन केले, असे सेंटर काय केले, जॉईन केले, तर तुम्हाला तिथं स्क्वेअर तयार झालेला दिसते. काय दिसते, स्क्वेअर. कसं बघा, समजा हा पार्टिकल आहे, या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल आहेत, चार. कोणकोणता आहे, 1 2 3 आणि हा एक 4. आणि या चार पार्टिकल्सला मी जॉईन करतो. ठीक आहे, काय तयार होते मग, काय तयार झाला, स्क्वेअर. काय तयार झाला, स्क्वेअर. म्हणून या पॅकिंगला स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतात. काय म्हणतात, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. पण हे 2D वाली आहे. 2D म्हणजे दोन डायमेन्शन दिसू राहिल्या. कोणत्या दोन डायमेन्शन दिसू राहिल्या त्या पहा. पहिले तुम्हाला हे एक डायमेन्शन दिसू राहिली, हे एक डायमेन्शन, आणि दुसरी अशी. म्हणजे किती डायमेन्शन दिसू राहिल्या, हे एक डायमेन्शन दिसू राहिली आणि हे दुसरी डायमेन्शन दिसू राहिली. म्हणजे तुम्हाला दोन डायमेन्शन दिसू राहिले. वन डायमेन्शन मध्ये काय दिसत होतं, फक्त जे वन डायमेन्शनल पॅकिंग होती, वन डायमेन्शनल पॅकिंग मध्ये फक्त तुम्हाला एकच डायमेन्शन दिसू राहिली, ती लेंथ. पण आता जेव्हा तुम्ही टू डायमेन्शनल पॅकिंग केली तर या टू डायमेन्शनल पॅकिंग मध्ये तुम्हाला काय दिसू राहिलं, टू डायमेन्शनल पॅकिंग मध्ये दोन डायमेन्शन दिसू राहिले, हे एक आणि हे दुसरी. आता अशी धरू शकता तुम्ही हे लेअर, है ना. हे एक डायमेन्शन दिसू राहील तुम्हाला आणि दुसरी हे अशी. ओके, तर हे कोणती पॅकिंग आहे, टू डायमेन्शनल. कोणती,
ए ए ए ए टाईप. कोणती? 2 डायमेन्शनल ए ए ए ए टाईप. आणि जेव्हा तुम्ही एका स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये जे 4 स्पियर आहेत त्यांचे सेंटर जॉईन केले तर काय तयार होते? स्क्वेअर तयार होते. म्हणून या पॅकिंगला काय म्हणतात? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. काय म्हणतात त्याला? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. पार्टिकल्स कसे काढायचे आहेत समजले? एका लाईनमध्ये पार्टिकल काढले, दुसऱ्या लेअरचे पार्टिकल एक्झॅक्टली त्याच्या खाली. म्हणजे पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस एक्झॅक्टली बिलो द पार्टिकल्स ऑफ फर्स्ट लेअर. फर्स्ट लेअरच्या पार्टिकलच्या खालीच आपण दुसऱ्या लेअरचा पार्टिकल ठेवला. समजलं? हे ए टाईप. दुसरी जे पॅकिंग आहे ते आहे ए बी टाईप. कोणती पॅकिंग आहे? ए बी टाईप. आता ए बी टाईप पॅकिंगमध्ये काय आहे? बघा, वन डायमेन्शन पॅकिंग आहे. आता आहे पहा, पहिल्या केसमध्ये काय केलं होतं मी? पार्टिकलच्या खाली पार्टिकल ठेवता म्हणून दोन्ही लेअर सारख्या दिसू राहिल्या त्या. आता तसं नाही करत मी. आता हे जे पहिली लेअर आहे याच्यामध्ये हा गड्डा दिसू राहिला, याला म्हणतात डिप्रेशन. काय म्हणतात त्याला? डिप्रेशन. तर पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस इन डिप्रेशन्स ऑफ फर्स्ट लेअर. समजलं? पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस इन डिप्रेशन्स ऑफ फर्स्ट लेअर. समजलं का? आता पहिली दुसरी लेअर सारखी आहे का? पहिलीला ए म्हटलं तर दुसरीला काय म्हणा लागेल? बी म्हणा लागेल. मग आता ह्या झाल्या 2 लेअर. आता मी तिसरी लेअर ठेवतो आहे ना. पण तिसरी लेअर मी कशी ठेवतो? तिसरी लेअर कशी ठेवतो? पार्टिकल्स आता मी याच्या डिप्रेशनमध्ये ठेवतो. मग याच्या डिप्रेशनमध्ये जर ठेवलं तुम्ही तर असं दिसेल. आणि आता कोणती लेअर सारखी दिसू राहिली? पहिली आणि तिसरी. अरे दिसू राहिली का पहिली आणि तिसरी सारखी? हे पहा, इथं हे पहिली आणि दुसरी सारखी आहे का? कारण हे लेअरच्या खाली हे लेअरचा पार्टिकल आहे का? त्याच्या डिप्रेशनमध्ये आहे. पण जेव्हा मी तिसरी लेअर ठेवू राहिलो तेव्हा मी काय करू राहिलो? या सेकंडच्या डिप्रेशनमध्ये ठेवू राहिलो, म्हणजे अशी. आणि डिप्रेशनमध्ये ठेवल्यामुळे आता कोणती लेअर सारखी दिसू राहिली? हे पहा, पहिली आणि तिसरी लेअर आयडेंटिकल आहे. अरे समजलं का? तर हे कोणती पॅकिंग आहे? पहिला ए, दुसरा बी, तर तिसरा. कारण पहिला आणि तिसरा सारखा आहे ना, तर पहिल्याला ए म्हटलं तर तिसऱ्याला पण काय म्हणावं लागेल? ए. मग चौथ्याचे कुठे येतील स्पियर? इथं. आणि चौथ्याचे स्पियर इथं आले ते कोणासोबत मॅच होतील सांगा? बी सोबत. म्हणजे चौथी लेअर कोणती आहे ना? बी. समजलं काय म्हणायचं आहे मला? म्हणजे हे जे पॅकिंग आहे याच्यामध्ये जे पार्टिकल्स ठेवले आपण आहे ना, तर पार्टिकल्स ऑफ सेकंड लेअर आर प्लेस इन डिप्रेशन्स ऑफ फर्स्ट लेअर आणि पार्टिकल्स ऑफ थर्ड लेअर आर प्लेस इन डिप्रेशन्स ऑफ सेकंड लेअर. समजलं? ठीक आहे. मग असं केल्यामुळे काय झालं बघा, जो एक पार्टिकल आहे ना, जसं ठीक आहे, मग सारखंच धरतो मी त्याला. बघा, हे असं डिप्रेशनमध्ये ठेवायचं आहे. ओके. आता जर तुम्ही यातला एक पार्टिकल कन्सिडर केला, हा वाला दिसला, माझा अंगठा लावला मी याला, या पार्टिकलला. हा पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये? किती? 6. हे पहा, हे 2 माझे ज्याला हात आहेत ते, त्याच्या अपोजिट हे 2, एक इकडून एक इकडून. किती जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? 6. म्हणजे हा जो एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? 6. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6. आणि या 6 पार्टिकलचे जर तुम्ही सेंटर जॉईन केले, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही हा एक पार्टिकल कन्सिडर केला आणि या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये हा एक पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा, पाचवा आणि हा 6वा. किती पार्टिकल आहेत? 6. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6. आणि जेव्हा मी यांचे सेंटर जॉईन करतो, या 6 पार्टिकलचे काय करतो मी? सेंटर जॉईन करतो. काय दिसू राहिला? काय तयार झाला? हेक्सागॉन. म्हणून या पॅकिंगला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणतात. काय म्हणतात त्याला? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. कारण या 6 पार्टिकलचे जेव्हा मी सेंटर जॉईन करतो तेव्हा जे तयार होते तो हेक्सागॉन तयार होते. म्हणून या पॅकिंगला काय म्हणतात? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आणि याच्यामध्ये ईच स्पियर टचेस 6 अदर नेबर्स. प्रत्येक स्पियर 6 दुसऱ्या स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि सेंटर ऑफ द नेबरिंग स्पियर जॉईन टू फॉर्म हेक्सागॉन. जेव्हा तुम्ही या स्पियरचे सेंटर जॉईन केले काय तयार झाला? हेक्सागॉन तयार झाला. हेन्स द पॅकिंग इज नोन ॲज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, HCP. पण कोणती आहे?
टू डायमेन्शन. दोनच डायमेन्शन दिसून राहिल्या. कोणती? एक लेंथ आणि एक दुसरी हाईट. दोनच दिसून राहिले ना. तर हे कोणती पॅकिंग आहे? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. पण कोणती? टू डायमेन्शन वाली. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग कोणती? टू डायमेन्शन वाली. समजलं एवढं? ओके. तर कोऑर्डिनेशन नंबर ए टाईपचा 4, ABAB टाईपचा 6. ए टाईपला म्हणतात स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि ABABला काय म्हणतात? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण कोणती डिस्कस करू? 3 डायमेन्शनल पॅकिंग. ओके.